श्री स्वामी समर्थ. मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज धरणे ब्लॉग्स. मंडळी, आता गणेशोत्सव आपला जवळ येतोय. गणेशोत्सव आला म्हणजे आपण तयारी करतो आपल्या डेकोरेशनची. तर नेहमीच आपण जे आहे ना, डेकोरेशनसाठी प्लॅस्टिकची फुलं वगैरे आपण वापरतच असतो. प्लॅस्टिकची फुलं म्हणा, डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य म्हणा. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण चांगलं असं काय करू शकतो पर्यावरणासाठी, तर मी तुम्हाला एक स्टॉल दाखवतो. खूप आजी आहेत, आजी अशा ना घरी बसून असं खूप छान असं कागदापासून बनवलेलं ना फुलं बनवतात. आणि फुलं इतकी सुंदर आहेत ना, इतकी छान आहेत ना, की अक्षरशः एकदम रिअलिस्टिक वाटतात. तर चला मी तुम्हाला दाखवतो त्यांचा स्टॉल. तुम्हाला सुद्धा ह्या गणपतीमध्ये ना, जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल एकदम साध्या खऱ्या अशा दिसणाऱ्या कागदापासून बनवलेल्या फुलांपासून असं, तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर्स वगैरे मी पुढे तुम्हाला देईनच. चला तर मग जास्त वेळ नको घेऊया, बघूया काय काय त्यांच्या स्टॉलवर तुम्हाला बघायला मिळते. नमस्कार, मी माणिक बोंद्रे. मी ड्युप्लेक्स पेपरची फुलं करते. माझ्या याचं नाव आहे सानिका क्रिएशन. आणि मी घरी क्लासेस पण घेते आणि बरीच सारी प्रदर्शनं भरवून झालीत. मी दरवर्षी गणपतीच्या आधी प्रदर्शनात भाग घेते आणि गणपतीसाठी काही ना काहीतरी नवीन. जास्वंद तर माझं दरवर्षी असतं आणि जास्वंद अतिशय सगळ्यांनाच आवडतं. खूप सुंदर, एकदम रिअल वाटतंय एकदम. त्यानंतर ही अशी कमळं आहेत. त्यानंतर असा चाफा आहे. हा प्राजक्त आहे. नंतर यावेळेस हे केलंय, केवड्याचं पान केलंय. अरे वा. आणि हा पिवळा चाफा आहे. आणि हे सर्व कागदा आणि हे सगळं कागदापासून बनवलेलं आहे. खरी फुलं जरी घेतली तरी ती लगेच दुसऱ्या दिवशी कोमेजून जातात. बरोबर. आणि प्लास्टिकची घेतली तर पर्यावरण बरोबर नाही, म्हणून आम्ही ही पेपरची फुलं बनवलेली आहेत की जी इको फ्रेंडली आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ही खरोखरी चांगली आणि खरी खरी वाटतात. बरोबर. कारण मी हे खरं फुल समोर ठेवून त्याच्याप्रमाणे मी केलेली आहेत ही सगळी फुलं. आता हे ऑर्किड आहे, नंतर हे ग्लॅडिओ आहे, हे झरबेरा आहे, त्याच्यानंतर ही लिली आहे, ही सगळी, हे ट्युलिप आहे. खूप सुंदर. अशी प्रत्येक वेगवेगळी फुलं आहेत. आणि ही माझी विद्यार्थिनी आहे. नमस्कार. ती इतकी सुंदर फुलं करते. ही लिलीची फुलं तिने केली आहेत. हे याचं ब्रह्मकमळ आहे, ते अगदी रिअल वाटतं. खूप सुंदर ते वाटतंय. तिने केलेलं आहे. छान. मी सरोज प्रधान, या माझ्या गुरु आहेत. ओके. तिने हे प्रत्येक फूल मला शिकवलं आहे आणि कसं तिने जे सांगितलं समोर फूल ठेवून करायचं आणि त्याप्रमाणे. हे जास्वंद आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, हा चाफा आहे. या चाफ्याच्या आतमध्ये तुम्हाला खरा चाफ्याचं कसं असतं ना, तसं दिसेल. असं प्रत्येक फुलं. आता ही लिली यावेळेला नवीन केली आहे, तर ह्याच्यात सुद्धा हे प्रत्येक जो पराग आहे हे कसं करायचं हे हिने आम्हाला शिकवलं. फारच. आणि हार आहे, हे बघा, इथे दुर्वाचा हार आहे, चाफ्याचा हार आहे, मोगऱ्याचा हार आहे आणि मोगऱ्याचे गजरे ते आहे सोलावूडचे. आणि ही फुलं वर्षानुवर्ष अशीच राहतात, ह्याच्यावर धूळ चिकटत नाही. फक्त याला पाणी नाही लावायचं आणि ह्याला फुंकर मारली की धूळ निघून जाते. आणि हे छोटे छोटे पॉट्स आहेत बघा, ते पॉट्स आहेत. आणि याच्या आपण- ऑर्डर्स, हो, आणि ऑर्डर्स आम्ही घेतो, म्हणजे वर्षभर आमच्याकडे त्या ऑर्डर्स आम्ही घेत असतो. आणि तो गुलाब काढ घे, त्यातला गुलाबाची काडी आणि आहे ना, हा, ते गुलाबाची काडी. हे बघा, अरे वा, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. ह्या अशा ऑर्डर आता सुद्धा मिलिंद शिंदे हो, आता आले होते, त्यांनी पण आमच्याकडनं 2 पॉट घेतली. नगरसेवक आहेत. हो, अच्छा. मिलिंद शिंदे. गेल्या वर्षी अभिषेक सावंत आहेत, त्यांनी आमच्याकडनं बरीच जास्वंदीची फुलं घेतली आणि त्यांनी प्रत्येक गणपतीला ती अर्पण केली, जिथे जातील तिथे. म्हणजे लोक असं पण करतात. आता इथे ह्या वेळेला हे मोठं जास्वंद केलंय बघा मागे, हा, पाठीमागे आहे. हा, हा. हे नवीन केलंय. खूप सुंदर. याच्यासाठी पण खूप डिमांड आहे. बरोबर. कारण गणपतीसाठी. डेकोरेशन बरोबर. बरं, ही फुलं आहेत. ही फुलं कोणाचा वाढदिवस आहे, आपण खरं फुल दिलं तर फेकून जातं. आणि ही फुलं कोणाच्याही घरामध्ये आठवण म्हणून टेबलावर वर्षात वर्ष टिकतात. बरोबर. म्हणून हे ह्याची आता असते. ग्लॅडिओ आहे.
खूपच तर आता छान. हे सग ग्लॅडिओ, हा. त्याच्यानंतर हे असं एकत्र मध्ये हे करून नाही असं करू करून गुच्छ करून सुद्धा तुम्ही देऊ आणि शकता. एकदम डिटेलिंग मध्ये काम आणि केलेलं आहे हो. हा. सगळं. नाही म्हणजे आणि तुम्हाला मी कळणार प्रत्यक्ष नाही. फुल बघूनच करते, त्यामुळे ते डिटेलिंग चांगलं येतं. खूपच सुंदर, खूप एखादं छान. खरं फुल आणि हे ठेवलं ना हा. तर तुम्हाला कळणार नाही म्हणजे बरोबर. कारण मी हे बघितलं हे सोंटक का त्याच्या बाजूला खरं सोंटक का ठेवला ना तर कळत नाही खरं कोणतं आहे आणि कोणतं आहे म्हणजे फोटोमध्ये तर अजिबातच नाही खूपच कळत. सुंदर, खूपच छान. आणि हा पारिजातक बघितला जसं काय आपण आता उचलून आणलाय खूप असा सुंदर. तो पारिजातक आहे बघा खूपच सुंदर. देवळा. त्यानंतर हा झेंडू आहे, अरे बापरे, एकदम रिअल वाटतंय. अगदी रिअल वाटतो अगदी झेंडू. real हे वाटतंय. बघा, एकच नंबर, खूप छान, हम्म. खूप सुंदर. म्हणजे आता गणपतीला वगैरे जर पाहिजे तर हो. पाहिजे तर orders वगैरे घेता येते का? म्हणजे हो, ऑर्डर्स घेते आम्हाला मी. फोन करून कळवायचं फोन करून आणि कळवायचं, फक्त आमच्याकडनं येऊन पिकअप करायला पाहिजे. अच्छा. आमचा कारण फोन आम्ही नंबर कुरिअर नाही करत. हा. फोन नंबर सांग. आणि भरपूर असंख्य असे ऑप्शन्स आहेत ना फुलांमध्ये. खूप म्हणजे हो. 30-40 म्हणाल तर खूपच. ही तर हे बघा फ्रीज मॅग्नेट पण ती करते. अरे बाप, हे पण त्यांनीच केलेलं आहे पण केलेलं आहे गणपती एक. ना हो हो ही त्यात पण आहे फ्रीज मॅग्नेट. गणपती आहे बघा, खूप हा. छान, तुझा सुंदर. काढून दाखवू का? नाही ह्याच्यात दिसतोय ते आहे. हा, खूप सुंदर. त्याच्यामध्ये पण साईजेस वगैरे पण मिळेल ना आपल्याला जशी साईजेस पाहिजे. हो 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 साईजेस जशी पाहिजे तशी हो मिळेल. हो हो, मी येऊ शकते. आणि आता गणपतीचं असं येते तर गणपती डेकोरेशन साठी सुद्धा आपण ऑर्डर्स वगैरे घेऊ शकतो. आपण नक्कीच म्हणजे गणपतीसाठी गणपतीसाठी नाही पण फुलं तुम्ही फुलं. घेऊन तुम्ही फुलं order तुम्ही करायची. घेऊन तुम्ही घरी सजावट करू शकता. बरोबर. आणि कोणाला जर काही कस्टमाइज करून पाहिजे असेल तर मिळेल. नक्कीच दिलं जातं. म्हणजे कोणी असं फुल वेगळं दाखवलं आपल्याला तसं करून पाहिजे. हो हो. खूप सुंदर. पण मग त्याला वेळ लागेल. मला आताच एक ऑर्डर आली आहे कुठली पीस पीस लिली अच्छा. ती महाबळेश्वरला मी बघितली की त्याचं गार्डन आहे. हा. तर एक कस्टमर मला पीस लिली करून देणार का म्हटलं माझ्याकडे फोटो आहे त्याच्यावरनं मी करायचा प्रयत्न करून गणपती झाल्यावर देईल. म्हणजे फुल बघून आम्ही कोणतंही फुल करू शकतो असं आहे. चालेल. आणि तुमचा नंबर वगैरे सांगू शकता? हा नंबर सांग. 9833611556. तुझा पण सांग. 9869123626 सरोज प्रधान. थँक्यू. हा. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणेशोत्सव आपला आता येतोय. डेकोरेशन करायचं असेल ऑप्शन मी तुम्हाला दाखवले. खूप छान छान असे ऑप्शन्स आहेत त्यांच्याजवळ. नक्कीच त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर करा. आणि व्हिडिओ इथे चेंज करतो. कसा वाटला कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. कातकेत राहा. बाय बाय.